अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानपूर गावातील प्रवेशद्वाराचा मुद्दा जो आहे तो चांगलाच पेटलेला आहे आणि काल अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर जे आहे ते आंदोलकांनी पोलिसांमध्ये झटापट झालेली आहे। पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलकांनी जे ते प्रत्युत्तर म्हणून दगडफेक केली आणि या दगडफेकीमध्ये जे आहे ते अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात उभ्या असलेल्या 4 चाकी गाड्यांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकतो भीषण अशी परिस्थिती जी आहे ती या 4 चाकी वाहनांची झालेली आहे। अक्षरशः काचा जे आहेत ते अक्षरशः पूर्ण फोडून टाकलेल्या आहेत। विभागीय आयुक्त कार्यालयात नेहमीप्रमाणे जे आहे त्या काल कार उभ्या होत्या आणि अशातच गेटमधनं जे आहे ते मोठ्या प्रमाणावर आंदोलकांचा जमाव आला आणि या जमावानं जे आहे ते पोलिसांवर दगडफेक केली आणि सोबतच या परिसरामध्ये ज्या काही गाड्या उभ्या होत्या पार्किंगमध्ये त्या गाड्यांची तोडफोड केलेली आहे आणि या तोडफोडमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। मी तुम्हाला दाखवू शकतो आतमध्ये जर आपण पाहिलं तर एक मोठा दगड आपल्याला दिसतोय। अनेक वाहनांमध्ये जे आहेत ते अशा प्रकारे मोठे जे दगड आहेत वजनी दगड टाकण्यात आले। अचानक जर एखाद्या पोलिसाने जीव वाचवण्यासाठी जर या गाडीचा आसरा घेतला असता तर मोठी दुर्घटना झाली असती, कारण मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली आहे। मी दृश्यांमध्ये दाखवू शकतो हे बघा या पद्धतीचे दगड जे आहेत ते पोलिसांवर भिरकावण्यात आलेले आहेत, वाहनावरून भिरकावण्यात आले त्यामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणावर तोडफोड झालेली आहे। पुढे जर बघितलं ज्या काही या गाड्या पार्किंग मध्ये उभ्या या गाड्यांची अक्षरशः तोडफोड करण्यात आली। दुसरीकडे अमरावती महानगरपालिकेचं अग्निशामक बंब होतं ती गाडी देखील तोडण्यात आलेली आहे, नवी कोरी गाडी फोडण्यात आली आहे। सोबतच पोलिसांची ती दुचाकी आहे त्या दुचाकीवर देखील दगडफेक करून ती गाडी चकनाचूर करण्यात आलेली आहे। सोबतच दंगा नियंत्रण पथकाचे वाहन देखील तोडण्यात आपण बघू शकतो। नवी कोरी कार आहे आणि या कारचं अक्षरशः नुकसान झालेलं आहे। संपूर्ण काचा जे आहेत त्या आंदोलकांनी फोडलेल्या आहेत। आपण वाहनांमध्ये बघू शकतो दगड या वाहनामध्ये आहे, काचा संपूर्ण फोडून टाकलेले आहेत। आक्रमक संपूर्ण हा जमाव होता। पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर पांढरी खानापूरचा मुद्दा जो आहे तो प्रलंबित आहेत प्रवेशद्वाराचा आणि त्याच पार्श्वभूमीवर कार आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट। हे बघा पुन्हा दृश्य दाखवतोय अक्षरशः पूर्ण काचा फोडलेल्या आहेत। या ठिकाणी देखील एक गाडी आहे त्या गाडीच्या देखील या ठिकाणी आपण बघू शकतो काचा ज्या आहेत त्या संपूर्ण फोडण्यात आलेल्या आहेत। त्या तिकडे देखील एक नवी कोरी अमेज गाडी आहे त्या गाडीच्या देखील काचा फोडण्यात आलेल्या आहेत। हे बघू शकतो आपण अक्षरशः जे आहे ते काचांचा खच जो आहे तो या संपूर्ण वाहनामध्ये झालेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर या तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर जे आहे ते पोलिसांनी जे आहे ते दंगलीसारखे गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत। 25 पेक्षा अधिक आंदोलकांवर जे आहेत ते गंभीर स्वरूपाचे पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत। ज्या पद्धतीने आंदोलकांनी दगडफेक केली या दगडफेकीमध्ये जे आहेत ते 25 पेक्षा अधिक पोलीस जखमी झालेले आहेत आणि महिला देखील जखमी झाल्या। आपण बघू शकतो काचा ज्या आहेत त्या अक्षरशः फोडून टाकलेल्या आहेत। ही कार जी आहे ती नेहमीप्रमाणे जी आहे ती पार्किंगमध्ये उभी होती। या ठिकाणपर्यंत जे आहेत ते आंदोलक आलेले आहेत। याही ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जी आहे ती झटापट पाहायला मिळाली। या पद्धतीने आंदोलकांनी दगडफेक केली यामध्ये जे आहे ते पोलीस जखमी झाले। सोबतच मोठ्या प्रमाणावर जे आहे ते वाहनांचं नुकसान देखील झालेलं आहे। लाखो रुपयांचे वाहनांचं जे आहे ते नुकसान झालं। या प्रकरणी आता पोलीस जर आपण पाहिलं तर कारवाई करताना दिसत आहेत। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।